हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात? म्हणजे उद्या 1 तारीख आणि आज रात्री 12 वाजल्यानंतर न्यू इयर. तर काय केलंय तुम्ही घरी? कोंबडा बिंबडा कापलाय की नाही? नाही बाबा, तसं करू नका. न्यू इयरमध्ये कोणाचा जीव बीव घेऊ नका, मच्छी पण खाऊ नका. त्यापेक्षा छानपैकी फ्राईड राईस असं काहीतरी खावा, मस्त मजा करा, केक खावा, व्हेजवालं. अंड खाऊ नका. तर मला एवढंच सांगायचं आहे की मी आता जे व्हिडिओ बनवले आहेत आणि तुम्हाला मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवावे, कोणावर बनवावे, हे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. आणि मला म्हणजे तुम्ही मला 1 वर्षामध्ये एवढा छान प्रतिसाद दिला. मध्ये मी काही दिवस म्हणजे व्हिडिओ टाकत नव्हती. माझंच काही रिझन होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ भेटलेले नाही आहेत. काही लोकांनी हेट पसरवलं आणि माझ्याविषयी. तर बघा, मी कोणाच्याविषयी हेट पसरवलं नव्हतं. मी चूक दाखवली होती आणि अजून दाखवणार पण. असं काही नाही मी घाबरली आहे कोणाला, नाही. मी जे लोक चूक करणार त्यांचं मी त्यांच्यावर मी व्हिडिओ बनवणार. तर काही आहेत यूट्यूबर, त्यांनी एक ग्रुप केला होता आम्हाला खाली पाडवायला, ग्रुप करून. सो ते तर त्यांच्या तोंडावरच आपटलेले. कारण त्याच्यानंतर त्यांचा चेहरा बघितला तर तो चेहरा कसा तरी होता, काळा पिवळा झालेला होता. कारण बघा मैत्रिणींनो, खऱ्याची जीत होते, खोट्याची ना कधी पण जीत होतच नाही आहे. आपण लाईफमध्ये ना पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. जर एखादी समोरचा व्यक्ती चुकत असेल तर आपण पॉझिटिव्हली सांगायला पाहिजे. मी कुठल्याही माझ्या व्हिडिओमध्ये तिरस्कार केला नव्हता. जिथे चूक तिथे मी बोललेली होती मैत्रिणींनो. तर असाच मी व्हिडिओ काढत ना. त्याचबरोबर आता मी विचार केला आहे, कधी कधी आमचे कोकणी डिशेस पण मी तुम्हाला दाखवत जाईन माझे व्हिडिओ करताना. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मैत्रिणींनो. बघा मैत्रिणींनो, आता हे यूट्यूबमध्ये सगळे लोक बिझनेस करायला आले आहेत, हे मला माहिती आहे. आज कोणी पण यूट्यूब चॅनल ओपन केलं ना तर ते फक्त आणि फक्त पैशासाठी येतात आहे. काहीही बोलो, ठीक आहे ना, की मी 6 ह्याला देतो त्याला देतो. पण जो आलेला आहे प्रत्येक व्यक्ती डॉलर कमवण्यासाठीच आलेला आहे. जर असा एकच होता व्यक्ती, त्याचं नाव मला आठवत नाही, की जेव्हा मॉनिटायझेशन स्टार्ट झालं आणि त्याने हे केलं तर त्याने त्याचं चॅनलच डिलीट केलं होतं. त्या यूट्यूबरचं नाव मला माहीत नाही. तो एकदम त्याचं चॅनल मोठं झालं होतं आणि त्याला पैसे हवे नको होते त्याला पैसे. सो पण जेव्हा यूट्यूबने त्यांच्या साईडने व्हिडिओला काय केलं, ॲडव्हर्टाईजमेंट टाकायला स्टार्ट केली, तर त्याने त्याचं जे चॅनलच डिलीट केलं. तर तो एकच माणूस होता आणि दुसरं असं कोणी नाही आहे की असंच आलेलं आहे. यूट्यूबमध्ये सगळे लोक पैसे कमवायलाच आलेले आहेत. त्याचप्रमाणे मला प्रगत लोके जे आहे, मला ह्यांचे व्हिडिओ आहे ना, जो फास्ट बोलतो मला ते नाही आवडत. काय बोलतो ना तो मला समजत नाही. पण त्याची बायको एवढी स्वीट आहे, समजूतदार आहे, एवढी काइंड हार्टेड आहे. मला कधी असं भेटलं ना तर खरोखर मी त्यांना भेटेन, जाऊन त्यांच्या गावाला. मला एवढं आवडेल. त्याच्यानंतर दुसरा आहे उरण करंजेकर. हां, कोणीतरी विचारलं होतं, एक चॅनल आहे ब्लाइंड म्हणून, तर त्याचा मी इंटरव्ह्यू बघितला होता आणि त्याला विचारलं होतं की उरण करंजेकर तू चॅनलचं नाव का ठेवलं होतं. तर त्याने त्याचं ब्रीफली आहे ना तिथे सांगितलं होतं की त्याच्या चॅनलचं नावचं ते अर्थ काय म्हणून. आणि त्याच्यानंतर मला त्याच्या बायकोची मेहनत, त्याचप्रकारे घरी तिच्या आत्याला घेऊन आणि नंतर परत त्यांच्या फॅमिलीमध्ये जर कोणी सपोर्ट करत असेल तर खरोखर मी आजकाल फॅमिली मेंबर एकमेकांना बघितलंच होत नाही. तुम्हाला माहिती आहे, आपल्या दादाला तर कोणीही फॅमिली मेंबर होत नाही. ज्या होत्या ते सुद्धा सगळं त्याने दूर केलं. फक्त कोणी यूट्यूब चॅनल ओपन केलं असेल तर त्याला पण त्याने हे केलं की तुम्ही आम्हाला मदत नाही केली. पण ह्या उरण करंजेकर जे आहे ते त्याची बायको त्याच्या रिलेटिव्स लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये घेऊन येत आहे. त्यांना काय गरज होती का? त्यांना मुंबईमध्ये पुष्कळ बायका भेटल्या असत्या, पण नाही. त्यांना त्यांच्या फॅमिली मेंबर्स लोकांना जे गरीब आहे, काय मला माहीत नाही त्यांचं काय, पण एक फायनान्शियल हेल्प होते. तसं कोकणामधलेच त्यांच्या रिलेटिव्ह लोकांना घेऊन आले. एकदम छान काम केलं आहे. आता ते लोक त्यांचं शॉप ओपन करत आहेत. तर न्यू इयरमध्ये मी त्यांचा आत्ता व्हिडिओ पाहिला, एक 6 तासामागचा. मला एवढा आनंद झाला की असं करतात प्रगती.
अशी प्रगती करतात खरं दाखवून. बिचारा माणूस कुठून कुठून जातो म्हणजे कुरिअर करण्यासाठी. दुसरा कोण असता ना मुंबईसारख्या शहरामध्ये तर तो हारून गेला असता, पण ह्याने सिद्ध केलं की म्हणजे तो करू शकतो म्हणून. मला त्याची व्हिडिओ आवडले, लोकांनासुद्धा त्याचं म्हणजे फूड आवडतं. त्याचप्रकारे एक आहे तो काळा कोंबडा जो त्याने कापला होता. मला त्याची व्हिडिओ नाही आवडत, कारण आता त्याने पण ह्यांचं कॉपी करून बिझनेस स्टार्ट केलेला आहे. ह्यांचं कॉपी करून ह्यांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर कॉपी करू नका मैत्रिणींनो, कॉपी करू नका. जर खरोखर तुम्हाला होत असेल तर मग तुमच्या हिमतीवर या. लोकांना कॉपी करून पुढे जाऊ नका. मला एवढंच सांगायचं आहे. आणि बाकीचं काय नाही. दादाला तर झटके देतच राहणार, कारण दादा त्याच लायकीचा आहे, घाणेरडा आहे. आणि त्याची सगळी जी क्वालिटी असते मच्छीची ही पण लई बेकार असते. आणि बायको तर म्हणजे त्याची जोडीदारच बरोबर आहे. आज पण बोलला हे संपलं ते संपलं आणि उद्या आम्ही संपणार. अरे बाबा तू काय बोलतो, नवीन वर्ष आहे स्टार्ट होणार आणि असा व्हिडिओ टाकतो. देवाने जर तथास्तू बोललं तर काय करशील. काय पण व्हिडिओमध्ये काय बोलायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे. आणि जरा तुझी जी बायको आहे ना तिला समजून सांग. ते बालिश चाळे करते ना ते चांगले नाही. तर एक मुलाची आई बनणार आहे ना ती, तर ते बालिश चाळं करायचं बंद कर. लोकांना कळतं सगळं की कोण पागल आहे आणि कोण नाही. तर ते बालिश चाळी करू नका. आणि जर तुम्हाला ना एवढंच म्हणजे तुमच्या गेस्ट लोकांना द्यायचा वेळ होत असेल ना, आणि एवढं 11-12 गेस्ट असतील, 2-3 बायकांना घालायला ठेवा तिकडे डोसे गाडायला. हे अर्जंट करतात. मग आलेल्या गेस्ट लोकांना दुपारचं जेवण काय नाही. नवीन वर्षामध्ये सुधरा तुम्ही, कारण तुम्ही सुधरायचं नावच घेत नाही. काय बाई आणि काय ती आई आणि काय तो पोरगा. आई तर जरा सुधारली आहे, दिसत नाही आजकाल, पण ती पण कधी कधी बालिश चाळी करते. पण असून द्या, एजेड झाल्यानंतर बायका जरा म्हणजे होतं प्रॉब्लेम होतं. बायकाला काय पुरुषांना सुद्धा होतं, बुद्धिभ्रांती म्हणतात त्यांना, तर ते होतं. तर मला वाटतं तर आपल्या आईचं तेच चालू आहे. तर काय नाही बाकीचं. आणि जे फिश सांडतो ना, सांगूच नको, ते फ्रेश सांडतो तो, ते सगळं लोकांना माहिती आहे. ठीक आहे ना. तर बाकीचं काय नाही माहिती. असंच बघत राहा, पण येडे चाळी बघू नका. माझे व्हिडिओ पाहत राहा, आनंदित राहा, मस्त राहा, मजेत राहा. आणि खरोखर प्रगत लोके, मी तर तुला मानते बाबा, एवढं छान करतोय, कर. तुला तर सॅल्यूट आहे बाबा. तू म्हणजे कसं मॅनेज करतो मला ते पहिलं फर्स्ट ऑफ ऑल मला तू काय बोलतो ना ते समजत नाही. ते पटपट 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 रेलगाडी चुक म्हणजे फास्ट. आणि दुसरं तुझे करतोय चांगलं करतोय आणि करत जा छान करून. आणि त्याच्यानंतर ते उरणकरेंची कर, हां त्यांचा पण मला व्हिडिओ आवडतात, कारण ते लोक पण मेहनत करतात. दादा शिक जरा. तुझ्या घरी ज्या बायका आहेत ना त्यांना डोक्याला ते घाल, जे ती याची बायको घालते ना ते कॅप, हां ते सगळे टाक. हात छानपैकी धू. कालच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं तिकडेच घाण आहे आणि तिथे सर्व करतोय तू. ती उष्टी प्लेट आणली तिथे ठेवली, त्याच्या बाजूला दुसरी प्लेट आहे. बापरे, असं कुठल्या हॉटेलमध्ये मी बघितलं नाही. जर कोणी फूड ऑफिसर असेल तर बघा ह्याचे व्हिडिओ आणि एक चक्कर मारून या न सांगता. किंवा तुम्ही राहायला जाऊन या तिकडे. राहायला गेला तर तुमचं पर्स सगळं खाली होऊन जाईल. बघा तुम्हीच विचार करून जावा आपल्या दादाच्याकडे. पर्स आणि काही कुलूप घेऊन जावं बरं का. आणि एसीमध्ये ते करून जावा. एसीमध्ये आहे ना ॲप, त्याला कळणारच नाही तुम्ही एसी लावून झोपलेलं. तर चला सॉरी, एक्सक्यूज मी. व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. बाय बाय, लव यू, टाटा, गुड नाईट, गुड बाय, हॅपी न्यू इयर. सगळ्यांना हॅपी न्यू इयर सांगा.
सगळे आंटी अंकलला हॅपी न्यू इयर. सगळे आंटी अंकल ला हॅपी न्यू इयर. हा बघा, सगळे अंकल आंटी अंकल ला हॅपी न्यू इयर. हा बघा किती हुशार आहे माझं. सगळे आंटी अंकल ला हॅपी न्यू इयर. हा सगळे आंटी अंकलला हॅपी न्यू इयर. त्याला मराठी समजत नाही बरं का, मी एकदा सांगितलं त्याला तेवढं समजलं तो ते बोलला. तर चला बाय बाय.